10वी बोर्डाच्या निकालात यंदा 193 विद्यार्थ्यांना 100% मिळालेत। पण नागपुरात अगदी 50-60% मिळवलेल्या विद्यार्थिनींचेही खूप कौतुक होतंय आणि त्याचं कारणही तसंच आहे। नागपुरातल्या बालसुधार गृहातली ही करुणा शाळेत शिकत असताना गावातल्या एका मुलाच्या प्रेमात ती पडली। त्या मुलानं करुणाला चक्क वेश्या व्यवसायात ढकललं। तीच गोष्ट अर्चनाची। तिला मैत्रिणीनं वेश्या व्यवसायात आणलं। याच व्यवसायात असताना एके दिवशी पोलिसांनी धाड टाकली आणि करुणा, अर्चना या बालसुधारगृहात आल्या। कधी कधी शाळेत जायची तर त्याच्याकडेच लक्ष राहायचे, माझ्या अभ्यासामध्ये लक्ष जात नव्हतं आणि त्याच्यामुळेच मी मग माझ्या घरून दूर गेली आणि त्यांनीच मला वाईट मार्गाला लावलं। आणि त्याच्यानंतर मी वेगवेगळ्या लोकांशी माझे संपर्क आले, वेगवेगळ्या लोकांना भेटली। खूप घाणेरडे पद्धतीचे लोक होते, खूप काही, आणि त्यांनी पण खूप वाईट बर्ताव केला माझ्याबरोबर। कोणी चांगले लोक मिळाले नाही आणि समजवणारे मिळाले नाही। त्यांनी कधीच मला समजवलं नाही। जेव्हाही सांगितले वाईट मार्ग सांगितले, कधी चांगले मार्ग सांगितले नाही। कुणी पण याला भेटवायचे त्याला भेटवायचे, पण चांगल्या लोकांशी कधीच भेटवले नाही। आम्ही इथे अभ्यास करायला बसायचो, म्हणजे ज्या ज्या वस्तू लागल्या आम्हाला त्या मॅडमनी उपलब्ध करून दिल्या। मुली पण आम्हाला सपोर्ट करत होत्या। अभ्यासाचं इतकं लोड नाही घेत होतो, हसी खुशीने आम्ही अभ्यास करत होतो। मॅडमनी समजवलं तिथपासनं असं वाटतं की नाही बा चांगलं आहे। पूनम आणि राखीच्याही अशाच कहाण्या। पूनमवर अत्याचार करणाऱ्या नराधमानंच ब्ल्यू फिल्म तयार केली, तर राखी ही अशीच अत्याचाराची शिकार ठरलेली। या सगळ्या जणी बालसुधारगृहात आल्या, पण चौघींनाही शिकायची इच्छा होती। करुणा 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली, तिला पुढे नर्स व्हायचंय, तर अर्चनाला ग्राफिक डिझायनिंगमध्ये करिअर करायचंय, राखीला पोलीस व्हायचंय। या सगळ्यांपासून प्रेरणा घेत पूनमनंही पुढच्या वर्षी 10वीची परीक्षा द्यायचं ठरवलंय। इथे आल्यावर मॅडम लोकांनी मला म्हटलं, तुझं 3 वर्ष गॅप झालं तर काय झालं, तरी सुद्धा तू शिकू शकते। मग मी विचार केला, हां मला शिकायचं आहे। मग मॅडमने मला पुस्तकी, वह्या वगैरे जे काही आहे सगळं आणून दिलं आणि मग मला 3 वर्षाची गॅप होती तरी सर्टिफिकेट बनवावं लागतं, पण त्यांनी न बनवता माझं शिक्षण चालू ठेवलं। मला आता समोर शिकायचा मौका आहे, तर मी मागे नाही हटणार। मला काय बनायचं होतं आणि माझ्या पप्पांना दाखवायचं की मी काही बनवू शकते। म्हणून मला इखार मॅडमनी, सर्व मॅडम लोकांनी मला आता सपोर्ट करत आहे 10th करायला। माझी ॲडमिशन करून देत आहे, मला खूप छान वाटत आहे। मागचं सगळं विसरून भरपूर शिकण्याचा आणि नवं आयुष्य जगण्याचा या सगळ्या जणींचा निर्धार आहे। या सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे तो बालसुधारगृहातल्या शिक्षकांचा। सेव्ह द चिल्ड्रन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून इथे ट्युटर उपलब्ध करून दिला मुलींना। ट्युटर इथे येऊन रोज शिकवायचे 2 तास आणि त्याच्यानंतरही मुली दिवसभर अभ्यास करायच्या आणि त्याच्यासाठी आपण त्यांनाच एक सेपरेट हॉल पण उपलब्ध करून दिला। त्या हॉलमध्ये त्या तिघी राहायच्या, कारण बाकीच्या मुली वेगळ्या विचारांच्या आहेत आणि ह्या 3 मुली आता यांना एक ध्येय आहे की हां मी खरंच करायलाच पाहिजे, 10वी 12वी एज्युकेशन मी पूर्ण करायला पाहिजे आणि माझ्या आयुष्यात मी काहीतरी चांगलं घडवायला पाहिजे। तर त्याच्यामुळे त्यांचं एक असा उद्देश आणि आमच्यासाठी पण एक फारच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी ह्यासाठी सगळी आपली मानसिकता दाखवली। मानसिक आघातातून सावरून पुन्हा उभारी घेणं कठीण असतं, पण या विद्यार्थिनींनी हे करून दाखवलंय। त्यांचे शिक्षकही त्यांच्या बरोबर आहेत। आता गरज आहे ती समाजानंही एक पाऊल पुढे टाकत त्यांना मदत करण्याची। या विद्यार्थिनींनी इच्छाशक्ती दाखवली आहे, त्यांच्या शिक्षिका देखील त्यांना मदत करतायत। आता गरज आहे ती समाजानं याची दखल घेण्याची आणि आपल्या परीने त्यांचं पुनर्वसन करण्याची। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।